मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये गेल्या तासाभरापासून बैठक सुरू आहे। संपूर्ण मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू होणार का यावर या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे। वरच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती आहे। न्यायमूर्ती शिंदे, विखे पाटील, महाधिवक्ता सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित आहेत। तर मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू होणार का यावर सध्या यामध्ये चर्चा सुरू आहे। तर मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू आहे। या आंदोलनावर तोडगा निघणार का? तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विखे पाटील, महाधिवक्ता आणि निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये गेल्या तासाभरापासून ही बैठक सुरू आहे। हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट तात्काळ लागू करण्याची जरांगे पाटलांची मागणी आहे। हैदराबाद आणि सातारा गॅझेटवर तोडगा निघणार का याकडे देखील लक्ष आहे। पण उपसमिती समोर कोर्टाच्या काही जुन्या निकालांमुळे पेच आहे। 2001 मध्ये बाळासाहेब चव्हाणांना कुणबी प्रमाणपत्र दिलं, पण 2003 मध्ये हायकोर्टानं ते रद्द ठरवलं। सुप्रीम कोर्टानं देखील हायकोर्टाचा हा निकाल कायम ठेवला होता। यामुळे आरक्षणाच्या प्रश्नावर कायदेशीर तोडगा काढण्यासाठी सरकारची बैठक सुरू आहे। थेट आपण या बैठकीच्या ठिकाणी जाऊयात। आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे। विनायक, गेल्या तासाभरापासून ही बैठक या ठिकाणी सुरू आहे। हैदराबाद गॅझेट लागू करायचं का यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा सुरू असल्याचं कळतं। आणखी काय माहिती? निखिला, बरोबर आहे। ज्या पद्धतीने ही बैठक सुरू आहे, 1 तास उलटून गेलेला आहे। महत्त्वपूर्ण बैठक मानावी लागेल, कारण याआधी आपण जर पाहिलं तर 2-3 वेळा उपसमितीच्या बैठका ज्या आहेत ते झालेल्या आहेत आणि आता थेट मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक जी आहे ती होते। उपसमितीने ज्या बैठका घेतल्या, जो काही ड्राफ्ट तयार केलेला, जी काही चर्चा झाली, त्या चर्चेवरती आता अंतिम ही बैठक जी आहे ती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। या बैठकीकडे साहजिकच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या बैठकीत काय नेमका निर्णय होतो, जी माहिती मिळते त्या माहितीनुसार ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील जी मागणी करतायत, हैदराबाद गॅझेट असेल किंवा सातारा गॅझेट असेल, हे दोन्ही गॅझेट जे आहे ते लागू करता येतील का? प्रामुख्यानं महाधिवक्ता असतील किंवा माजी न्यायमूर्ती शिंदे असतील यांच्याकडून ही सगळी माहिती जी आहे ती या बैठकीत घेतली जाणार आहे। कारण लगेच तरी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते होणार नाहीत। कारण ज्या पद्धतीनं न्यायमूर्ती शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी वेळ लागेल थोडासा असंही म्हटलं होतं। त्यामुळे सरकार या सगळ्या गोष्टींवरती विचार कशा पद्धतीने करतं, या कसं पावलं उचलतं, याबाबत या बैठकीत चर्चा होऊ शकते। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर उपसमितीने ज्या पद्धतीने ही चर्चा करत होती तेव्हा एक मुद्दा समोर आलेला होता, तो म्हणजे मागील काळात काही याचिका ज्या आहेत त्या कोर्टात उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल यामध्ये झाल्या होत्या, सरसकट कुणबी जे आहे ते सामील करून घेण्याबाबतच्या। तेव्हा ज्या सरकारने जे नोंदवलेले आहेत, निष्कर्ष नोंदवलेले आहेत, त्यामध्ये कोर्टाने थेट म्हटलेलं होतं की असं करता येणार नाही। त्यामुळे जर कोर्टाने या आधीच्या दाखले जे आहेत ते दिलेले आहेत, तर मग आता ह्या सगळ्या गोष्टी करता येतील का, या सगळ्या बाबींवरती ही चर्चा जी आहे ती आजच्या बैठकीत सध्या सुरू आहे। हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट आणि कोर्टाचे मागचे निर्णय जे आहेत या सगळ्यांचा वरती खलबत जे आहे या बैठकीमध्ये सुरू असलेले पाहायला मिळत आहेत। एकीकडे उपोषण सुरू आहे तर दुसरीकडे सरकार सुद्धा खऱ्या अर्थानं कुठेतरी हालचालीमध्ये सगळ्या बैठकां जे आहेत ते घेताना बैठकींचा सिलसिला जो आहे तो सरकारकडून सुद्धा सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। सरकार सुद्धा पावलं उचलताना दिसून येत आहे। कारण जरांगे पाटलांचा वारंवार आरोप होता की सरकार काही करत नाही, परंतु सरकारकडून वारंवार बैठका घेऊन कशा पद्धतीने हा तोडगा किंवा त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या कुठेतरी सोडवता येतील यासाठी मुख्यमंत्री प्रामुख्याने पुढाकार घेताना गेल्या काही दिवसापासून आपल्याला पाहायला मिळत आहेत। निखिला, धन्यवाद विनायक एकूणच माहितीबद्दल। तर मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक अद्यापही सुरू आहे। या बैठकीवर आपली नजर असेलच।